सर्वांना नमस्कार. मग रोहित आता कॉलेजमध्येच सोडलं आणि राणी का कॉलेजला येणार नाही हे बघण्यासाठी गेला. आणि मनोजनं राणीला फोन करून सांगितलं की रोहित येतोय. तशी राणी तिच्या आईला म्हणाली, आई मी भक्तीच्या घरी चालले, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता रोहित सर इथे येतील आणि त्यांना अजिबात सांगू नकोस की मी कुठे आहे. आणि तिची आई म्हणाली, राणी अगं असं काय करतेस तू, इतकं सगळं करून तुला काय मिळणार आहे. आणि राणी म्हणाली, आई तुला सांगितलं तेवढं कर, तुला माझी शपथ आहे. एकतर पहिली गोष्ट तू त्यांना घरातच घेऊ नको. आणि तिची आई तिला चिडून म्हणाली, राणी तुला कळते का, तो जावई आहे या घरचा, इतका मोठा माणूस आहे तो, आणि उलट मलाच त्याच्या रुबाबाप्रमाणे त्याचा पाहुणचार करता येत नाही, मानपान ठेवता येत नाही, आणि आता तू वर त्याचा अपमान करू असं म्हणतेस का. आणि राणी रागात म्हणाली, मग ठीक आहे, तुझं जावई आहे ना, तर तू बस घेऊन कवटाळून, पण माझं नाव सांगू नकोस की मी कुठे आहे, माझी शपथ आहे तुला, नाहीतर मी इथून पण निघून जाईल. असं म्हणून राणी भक्तीच्या घरी जाऊन बसली. आणि थोड्याच वेळात रोहित हॉर्न वाजवतच तिच्या घरापुढे आला. आणि राणीनं बाहेर यावं असं त्याला वाटत होतं, पण राणीची आई बाहेर आली. आणि रोहित इकडे तिकडे बघत म्हणाला, आई राणी कुठे आहे, तिला जरा बोलवा ना. आणि राणीची आई म्हणाली, या ना आत या. रोहित म्हणाला, नाही नको, खूप अर्जंट आहे, मी कॉलेज सोडून आलो आहे, तिला बोलवा ना जरा. आणि राणीची आई म्हणाली, राणी की नाही कुठे गेले काहीच माहीत नाही मला, सकाळपासून कुठेतरी गेले आणि काहीही न सांगता गेली. पण काय झालं रोहित, आल्यापासून राणीसुद्धा खूप चिडली आहे. ज्या दिवशी आली त्या दिवशी खूप रडत होती आणि पुन्हा कधीच तुमच्याकडे येणार नाही असं म्हणाली. मला कळेल का काय झालं आहे. हे पहा, आम्ही गरीब माणसं, जर तिच्याकडून काही चूक झाली असेल तर प्लीज समजून घ्या. ती लहान आहे, अल्लड आहे, पण तुम्ही समजूतदार आहात ना. आणि आता रोहितनं थोडंसं डोकं चोळलं आणि मनातच म्हणाला, कुठं गेली ही आता बावळट मुलगी, काहीही न सांगता. तिला कळलं असेल का मी इथे येणार आहे. नक्कीच मनोजने सांगितलं असणार, बेस्ट फ्रेंड आहे ना तो तिचा, बेडरूममधलं सगळं शेअर करते, तर हे का नाही शेअर करणार. आणि आता रोहित तिच्या आईच्या समाधानासाठी म्हणाला आणि थोडासा हसला, आतमध्ये जाऊन बसला, घरामध्ये आला आणि म्हणाला, आई हे गरीब श्रीमंत असं बोलू नका प्लीज, आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत. असं म्हणून त्यानं पाणी घेतलं आणि निघाला. आणि म्हणाला, काळजी करू नका, थोडंसंच भांडण झालं आणि ती चिडली, बस इतकं सिरियस पण नाही काही, तुम्ही काळजी करू नका, असं तो राणीच्या आईला दिलासा देण्यासाठी म्हणाला. राणीची आई म्हणाली, अहो ती अशीच खूप चिडकी आहे, तिच्या मनाविरुद्ध जरा काही झालं की नाही लगेच हातपाय आपटून रिकामी होते. पण तिला कळतच नाही की आपण मुलगी आहोत, आपण आपल्या सासरी आहे, सासरी कसं वागावं. असं राणीची आई सगळ्या चुका राणीच्याच दाखवत होती. रोहित आता तिला म्हणाला, नाही आई, यावेळी चूक राणीची नव्हती, यावेळी मी चुकलो, तुम्ही राणीला बोलू नका, आणि ती जर आली तर तिला माझा निरोप सांगा आणि म्हणावं घरी ये, कॉलेज बुडवू नको. आणि असं म्हणून रोहित निघून गेला. आता कॉलेजला गेलाच नाही, थेट कारखान्यावर गेला. मग काही वेळातच राहुल घरी आला. पहाटे निघाला होता मुंबईवरून आणि तो आत्ता घरी पोहोचला. पटकन आंघोळ वगैरे केली आणि त्याला आलेलं बघून सपना हरकून गेली. आणि तिनं पटकन त्याच्यासाठी नाश्ता लावला, कारण तिला माहीत होतं तो घरी आराम करणार नाहीच, असाच कारखान्यामध्ये जाणार. आणि मग तो बाहेर आला आणि आई नाश्ता म्हणेपर्यंत नाश्ता समोर तयार होता. मग आता तिचा आनंद बघून बाळही खुश राहील ना पोटातलं, म्हणून तो काहीच नाही बोलला, गुपचूप नाश्ता केला. मग ती आणखीन वाढायला गेली आणि त्यानं हात आडावा लावला आणि शांततेत म्हणाला, नको, दुपारी लंच पाठवून दे, असं म्हणून निघून गेला. आणि सपना हसली. आणि इतक्यात मल्हारराव म्हणाले, जानकी ये आता बाहेर ये. गेला राहुल सपनाने दिलेला नाश्ता खाऊन. मग जानकी बाहेर आली आणि म्हणाली, अहो रोशनचा फोन आला होता, सोनम आणि रोशन येत आहेत 4 दिवसांसाठी, पुढच्या आठवड्यात येतील.
आणि मल्हारराव खुश होऊन म्हणाले, अरे वा, छान. मी तर म्हणतो कधी त्याचे 6 महिने संपतात कुणाच ठाऊक. त्याला नाही ग करमत आपल्याशिवाय आणि आपल्या फॅमिलीशिवाय. लाडाचा शेंडेफळ आहे ना. आणि जानकी सपनाला म्हणाली, आता तू तुझं सामान उचलायचं आणि बहुतेक तुला आता राहुलकडे जावं लागेल त्याच्या रूममध्ये राहायला, कारण आता रोशनला आणि सोनमला त्यांची रूम द्यावी लागेल. आणि हे ऐकलं तसं मल्हारराव म्हणाले, जानकी मला आता खरं खरं सांग, नक्की रोशन इकडे येतो म्हणाला की तू बोलवून घेतलंस? आणि जानकी हसली आणि म्हणाली, आता तुम्ही मला खूप चांगलं ओळखता की. आता राहुलकडे सपनाला रूममध्ये घेण्या वाचून पर्याय नाही आणि मीच बोलवलं त्या दोघांना. आणि हे ऐकून सपना जानकीच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, आई थँक्यू सो मच. मी खूप लकी आहे जो मला तुमचा सपोर्ट आहे. तुमच्यासारखी सासू आई म्हणून मिळणं खरंच खूप भाग्याचं असतं. आणि जानकी म्हणाली, बरं पण आता राणीचं काय चाललंय ते बघूया. आणि आता इकडे राणी पुन्हा घरी आली आणि तिला कळलं रोहित निघून गेलेला. तिने खिडकीतून बघितलं होतं भक्तीच्या घरातल्या. आणि तिची आई म्हणाली, राणी अगं तुला काही कळतं का? तुला काय मिळतं गं असलं सगळं करून? अगं त्यांचा चेहरा किती पडला होता. आणि राणी म्हणाली, पडू दे, सगळी नाटकं आहेत. त्यांचा चेहरा घरी गेल्यावर बघ तू कसा असतो, नागासारखा फणा काढून सतत मला डसायला रिकामे असतात. आणि आई तू ना अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि काळजी करू नकोस. राणीची आई म्हणाली, राणी अगं काळजी करू नकोस काय म्हणते? अगं आपण गरीब माणसं, तू म्हणतेस की कायमची घर सोडून आली आणि अगं लोक शेण घालतील आपल्या तोंडात. राणी म्हणाली, माझ्या का? मग त्यातलं अर्ध शेण त्यांच्या पण तोंडात घातलं पाहिजे. मी कुठेच चुकली नाही, ते चुकतात. राणीची आई म्हणाली, राणी अगं तरीसुद्धा पुरुषांची चूक दिसत नाही आणि सगळे तुलाच नावं ठेवतील. त्यांना कोणीच काही बोलणार नाही. खरंच तुम्हा दोघांमध्ये पटत नाही का गं? तू म्हणतेस की तुला खूप राग आलाय, ते म्हणतात की किरकोळ भांडण आहे. आता न्यायला आले होते ना ते तुला, याचा अर्थ त्यांना पश्चाताप झालाय. आणि राणी म्हणाली, काही पश्चाताप नाही आई, ही सगळी ना त्यांची नाटकं आहेत. आणि लग्न झाल्यापासून हा माणूस नुसते नाटकं करतोय. कधी प्रेमाचं नाटक करतो, कधी दूर जातो, कधी जवळ येतो. मी थकली आहे त्यांच्यासोबत नाटक करून करून आणि यांच्या नाटकांना बघून. त्यामुळे मला आता कंटाळा आला आहे या सगळ्यांचा. आणि तू काळजी नको करूस, माझ्या घरचे लोक आहेत माझ्यासोबत. असं म्हणेपर्यंत सपनाचा राणीला फोन आला. आणि राणी म्हणाली, बघ आला ना फोन, तू काळजी नको करू गं. आणि राणीची आई आता गप्प बसली. मग राणीनं सपनाला आणि जानकीला सांगितलं की रोहित आला होता. आणि हे ऐकून जानकी म्हणाली, अगं बाई खरंच की काय? याचा अर्थ याच्यात बदल होतोय. आणि राणी म्हणाली, आई पण अशी नाटकं त्यांनी खूप केली आहेत. माझा आता त्यांच्यावर विश्वास नाही आणि प्लीज तुम्ही मला ये म्हणू नका. आणि जानकी म्हणाली, बरं बाई तुझ्या मनानं बघ, पण तुटेल इतकं ताणू नका. दोघेही इतकंच सांगायचं आहे. आणि आता रोहित कारखान्यावरच होता. राहुलही आला. दोघांचं हाय हॅलो झालं. दोघेही कामात गुंतले. आणि जेव्हा लंच ब्रेक झाला आणि डबा उघडल्यानंतर नेहमीसारखीच राहुलला चिठ्ठी भेटली. आणि आज त्यानं नेहमीपेक्षा जरा जास्तच हसून ती खिशात ठेवली. रोहितचा चेहरा मात्र खूप खूप पडलेला होता. आणि आज त्यानं राहुलसोबत जास्त चर्चा पण केली नाही. त्याच्या डोक्यात राणीचा विषयच होता आणि तो जाता जात नव्हता. आणि राहुल रोहितला म्हणाला, रोहित अरे टिफिन उघड, राणीनं काय दिलंय बघ तरी. आणि रोहितला वाटलं राणी आली की काय, आणि खुश होऊन हावरटासारखा डबा उघडून म्हणाला, दादा राणी आली घरी? कधी आली? मी गेलो होतो तर नाही आली माझ्यासोबत, मला भेटली पण नाही. नक्की तिकडेच आली असणार. तरीच तिची आई म्हणाली की सकाळपासून कुठं गेली काय माहीत न सांगता. आणि आता राहुलला तर माहीतच नव्हतं की राणी घर सोडून गेली. त्याला तर वाटलं सकाळी कॉलेजला गेली. आणि राहुल म्हणाला, म्हणजे रोहित कुठे गेली राणी? काय केलंस तू? आणि राहुलच्या अशा बोलण्यानं रोहित घाबरला आणि म्हणाला, दादा ती 2 दिवसापूर्वी तिच्या माहेरी गेली, पण मी गेलो होतो आता तिला घ्यायला, पण ती सापडली नाही. राहुल म्हणाला, ते नंतर सांग, आधी ती घर का सोडून गेली आणि तू काय केलं ते सांग. आणि रोहितनं खरं खरं सांगितलं आणि म्हणाला, मी तिच्या कानाखाली दिली. आणि राहुल म्हणाला, काय? आता काय चुकलं तिचं? तू तिला ॲक्सेप्ट केली हे सांगितलं होतंच मला, म्हणजे तेव्हासुद्धा तुम्ही खोटंच बोलत होता का? रोहित म्हणाला, नाही दादा, मला आता तू बोलू नकोस ना याबद्दल. मी तिला रोज विचारायचो की तुला काही हवंय का, आणि तीच नको म्हणायची. मग मी काय करू?
पण व्हॅलेंटाईन डे दिवशी शॉर्ट कपडे घातले आणि तो घाणेरडा अवतार केला आणि मला नाही आवडलं, मला राग आला. राहुल म्हणाला, मूर्ख आहेस, शॉर्ट कपडे घातलेली मुलगी कधी बघितलं नाही का तू? हल्ली हे सगळं नॉर्मल आहे. आणि रोहित म्हणाला, पण त्याआधी त्या मेघनानं तो प्रकार केला माझ्यासोबत, असं म्हणून मी चिडलो. असं म्हणत रोहितने त्याला सगळं सांगितलं आणि मला राणीमध्ये तीच दिसली. मग मी राणीच्याही कानाखाली मारली आणि दुसऱ्या दिवशी ती घर सोडून गेली. मी तिला जा म्हणालो, नाही दादा, आणि त्यानंतर ती माझा फोन घेत नाही, माझ्याशी बोलत नाही. आणि राहुल म्हणाला, रोहित, अरे काय करू तुझं मी? तुझ्या ना मेंदू ना तुझा गुडघ्यात आहे. खरं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नको करायला. तू ना लग्न केलं नसतं तरी चाललं असतं. तू खूप कन्फ्यूज आहेस, मूर्ख कुठला. खरंच चुकला तू, आणि आमचंच चुकलं. लग्न कर म्हटलं तुला आणि फोर्स केलं. इतकं सगळं घडणार आहे असं जर त्याच वेळी कळलं असतं ना तर एकट्याला राहा म्हटलं असतं. अरे काय दोष आहे त्या मुलीचा? एक तर तू जबरदस्ती तिच्यासोबत हट्टानं लग्न केलं, वर तिला तुझी स्वप्न बघू देत नाही, तिला धाकात ठेवतो, तिच्याशी खोटं बोलतो, आमच्याशी खोटं बोलतो. इतकं सगळं केल्यानंतर ती सहजासहजी तुला माफ करेल का? अशी सांभाळतात का बायको? मला तर आता काय बोलावं तेच कळेना. आणि आता कशावरून ही सुद्धा तुझी नाटकं नाहीत रे. त्यापेक्षा ती माहेरी गेली ना, तिच्यात तेच बरं आहे. हळूहळू ती विसरून जाईल तुला आणि मग आपण घटस्फोट घेऊया आणि मग तुझ्या मनासारखं होईल आणि तिलाही इतर कोणासोबत तरी संसार सुरू करू दे, असं राहुल रागात म्हणाला. आणि हे ऐकलं आणि पुन्हा रोहित कुमार काळजीत पडले आणि म्हणाला, कोणालाच कसं कळत नाही, सगळं राणीचं दुसरं लग्न लावून द्यायला टपले आहेत. माझं चुकलं जे मी तिच्यावर हात उचलला. आता राणी कधीच येणार नाही का, असं म्हणून त्यानं आता टिफिनसुद्धा खाल्ला नाही. मग संध्याकाळी पुन्हा रोहित मित्रांमध्ये गेला. राहुल मात्र लवकर घरी आला आराम करण्यासाठी. नेहमीप्रमाणे जेवणानंतर जानकी आणि मल्हाररावांसोबत मुंबईच्या कामाबद्दल गप्पा मारल्या आणि मग झोपायला जाताना म्हणाला, आई गुड नाईट. आणि मग जानकी म्हणाली, राहुल, अरे सपना झोपली का बघ रे, आता माझे पाय दुखतात, मी नाही उठत. आणि तिनं औषध घेतली का तेही विचार. आणि राहुलनं पुन्हा वाईट तोंड केलं आणि त्याचा चेहरा बघून जानकी म्हणाली, बरं राहू दे, तुझी इच्छा नसेल तर नको तुला जबरदस्ती करायला. आणि मग राहुल म्हणाला, विचारतो, बघतो, शेवटी जबाबदारी माझी पण आहे. आणि जानकी हसून म्हणाली, माझं शहाणं बाळ. आणि मग राहुलनं हळूच सपनाच्या खोलीचा दरवाजा उघडून बघितलं तर ती झोपली होती आणि तिचे हात तिच्या पोटावर होते. त्याचंही लक्ष तिच्या पोटाकडे गेलं आणि जशी राणी म्हणाली होती तसं त्याला मोह झाला त्याच्या बाळाला स्पर्श करण्याचा. आणि का नाही होणार, पहिलं बाळ होतं ते त्याचं आणि पहिल्या बाळासोबत बाबाची अटॅचमेंट खूप जास्त असते. आणि राहुल आता हळूच तिच्याजवळ गेला आणि तिच्या शेजारी बसून त्यानं तिच्या पोटाकडे बघितलं. तिचा चेहरा अजिबात नाही पाहिला आणि हळूच हात उचलला आणि पोटावर ठेवणार इतक्यात सपना उठली आणि म्हणाली, राहुल, तुम्हाला काही हवं आहे का? तसा राहुल दचकला आणि उठून म्हणाला, नाही, मला काहीच नको. ते आईनं बघायला लावलं होतं की तू झोपलीस का आणि औषध घेतली का तेच विचारायला आलो होतो. आणि सपना म्हणाली, हो, मी घेतलं औषध. आणि राहुल आता बाळाला हात नाही लावता आला म्हणून नर्वस होऊन निघून गेला. आणि सपना विचार करायला लागली की कशासाठी आले असतील ते, उगीच उठले, ते काय करतात ते बघायला हवं होतं. आणि आता सगळे झोपेत होते तरीही रोहित घरी आला नव्हता आणि तो कुठल्याच मित्राला घरी जाऊ देत नव्हता. आणि मकरंद म्हणाला, रोहित, 5 फोन येऊन गेले माझ्या बायकोचे, यार तू पण घरी जा, मलाही घरी जाऊ दे. टिंगू म्हणाला, आता माझी बायको तर मला घरातच घेणार नाही, तिचाही बर्थडे आहे, त्याचं प्लॅनिंग करायचं आहे आम्हाला. पण मित्रप्रेमानं काशी केली आणि इथं थांबलो. आणि रोहित त्याच्यावर हात उगारत म्हणाला, साल्यांनो गप्प बसा, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुणीच घरी जायचं नाही. सिद्धू म्हणाला, मग जा ना घरी, राणी वहिनी पण तुझी वाट बघत असतील. आणि रोहित वैतागून दारूची बाटली तोंडाला लावून म्हणाला, नाही ना ती घरी, मग घरी जाऊन काय करू? ती मला सगळीकडे दिसते पण ती कुठंच नसते आणि मला फोनही करत नाही, मी काय करू सिद्धू? आणि कुणीही घरी जायचं नाही. तुम्ही बायकांचे गुलाम झालात का त्यांच्या फोनवर पळायला? आणि टिंगू म्हणाला, रोहित, अरे आता तुला नाही तुझ्या बायकोची आठवण येत, त्याला आम्ही काय करायचं? पण आमच्या बायका चांगल्या आहेत ना, आम्हाला जाऊ दे. आणि तू असा वागतोस म्हणून ना त्या तुला सोडून गेल्या असतील. तसा रोहितला राग आला आणि त्यानं टिंगूची कॉलर पकडली आणि म्हणाला, याचा अर्थ माझी बायको वाईट आहे का? मूर्ख कुठला, ती पण चांगली आहे.
आणि कोण म्हणतो मला तिची आठवण येत नाही? मला तिची आठवण येते, पण ती माझ्याशी बोलत नाही. आता मी काय करू? आणि मकरंद चिडला आणि म्हणाला, मग भोग तुझ्या कर्माची फळं. नालायक आहेस तू. आता आठवण येते का बायकोची? आणि आधी कसं वागत होतास तू ते बघ. आणि का रे, का आठवण येते आता तरी तुला त्यांची? इतके दिवस एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाला लागतो तसा लळा लागलाय का? फक्त त्या रूममध्ये तुला सोबत हव्यात. आता एकट्यानं रात्र जात नाही. फक्त तुझ्या बेडवर तुझ्या शेजारी त्यांनी पडून राहायचं. इतकंच कारण आहे की तू त्यांच्यावर प्रेम करायला लागलास. आणि आता रोहित गप्प बसला, काहीच बोले ना. आणि मकरंद पुन्हा चिडून म्हणाला, आता कसा गप्प बसलाय? आणि राणी वहिनी निघून गेल्या तेच योग्य आहे. मी तर म्हणतो त्यांनी ना तुझ्यासोबत घटस्फोट घेतला पाहिजे आणि दुसरं लग्न केलं पाहिजे. आणि आता हे ऐकलं तसं पुन्हा रोहितला राग आला आणि चिडून म्हणाला, जो तो तिचं दुसरं लग्न लावायला का टापलाय? तिचा नवरा म्हणजे मी जिवंत आहे ना, मग ती कशी करेल दुसरं लग्न? मूर्ख कुठला. तुझ्या बायकोचं दुसरं लग्न लावून दिलं तर चालेल का तुला? आणि मकरंद सुद्धा आता रागात म्हणाला, आमच्या बायकोचं दुसरं लग्न लावायला तिला काय कमी पडतं? आम्ही तिच्यावर प्रेम करतो. तू करतोस का प्रेम? आणि रोहित पणाला चिडून, प्रेम करणं गरजेचं असतं का? असं सवय लागली म्हणून एकत्र राहता येत नाही का? आणि टिंगून डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ए मूर्ख रोहित, ही संस्कृती फॉरेनची आहे, असंच एकत्र राहणं. बावळटा, प्रेम नसेल तर 2 दिवस पण बायका थांबत नाहीत. राणी वहिनीच कोणत्या मातीची बनली ज्या तुझ्यासारख्या बिंडोकसोबत इतके महिने थांबल्या. खरंच त्यांनी खूप वाट बघितली तुझी आणि त्या गेल्या तेच योग्य आहे. असं म्हणून चला रे, याला समजावण्यात वेळ वाया नको घालवायला, नाहीतर आपल्या बायका आपल्याला सोडून जातील. असं म्हणून सगळे मित्र निघून गेले रोहितला सोडून. आणि रोहित एकटाच राहिला आणि म्हणाला, घरी या म्हणून राणी मला केव्हा फोन करेल? ती का मला फोन करत नाही आधीसारखी? जेवायला येणार का? किती वाजता येणार? आणि आता रोहित हे सगळं मिस करत होता. आता जानकीचाच फोन आला. मग तोही शेवटी घरी गेला आणि पुन्हा रूममध्ये गेल्यानंतर दरवाजा उघडल्या त्याला त्याच्या समोर बेडवर झोपलेली राणी दिसली, जशी रोज झोपायची. आणि त्याला वाटलं, मी आजही विचारेन की तुला काही हवंय का? म्हणून राणी लवकर झोपली. मग आताही त्यानं शर्ट काढला आणि तिला घाबरवण्यासाठी जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवत म्हणाला, राणी तुला काही हवं आहे का? आणि आता मात्र राणीनं हळूच तिचे डोळे उघडले आणि त्याच्याकडे फार प्रेमानं बघितलं. आणि तिच्या मादक डोळ्यात रोहितने त्याचे नशिले डोळे घातले आणि राणीनं एक अंगाला मादक मुरडा दिला आणि दोन्ही हात त्याच्या दिशेनं उंचवले आणि म्हणाली, हो मला तुम्ही हवे आहात, या. असं म्हणून तिनं त्याला जवळ येण्याचा इशारा केला. आणि आता रोहितही खाली वाकून तिच्या मिठीत गेला. आणि अरे देवा, आता ती होती राणीची उशी आणि रोहित त्या उशीसोबतच रोमॅन्स करत होता. आणि आता जानकी आली आणि तिनं ते बघितलं आणि म्हणाली, रोहित अरे नीट झोप. आणि मग तो भानावर आला. इकडे तिकडे बघितलं तर राणी नव्हती. आणि मग त्यानं शूज वगैरे काढले, शर्ट तर आधीच काढला होता. आणि मग म्हणाला, आई तू जा, मी झोपतो. मग तिनं जसा दरवाजा लावला तसं पुन्हा दरवाजाजवळ राणीच होती. आणि ती त्याला म्हणाली, सर तुम्ही ड्रिंक केली ना, मग मी तुमचं डोकं चेपून देऊ का? आणि पुन्हा रोहितला राणी दिसली आणि तो बेडला टेकून बसला आणि म्हणाला, हो. आणि राणी त्याच्याजवळ आली, तिच्या नाजूक हाताने त्याचं डोकं चेपून देत होती आणि त्याला बरं वाटत होतं. आणि तो म्हणला, राणी तू परत आलीस? आणि राणी नेहमीच्याच तिच्या रागातच म्हणाली, हो आले परत, काय करणार? रोहित म्हणाला, माझ्यासाठी आलीस? राणी म्हणाली, नाही, आपल्या घराण्याच्या इज्जतीसाठी आले. सून आहे ना मी सूर्यवंशींची, तुमची कुठं कोण लागते? रोहित हसला आणि म्हणाला, म्हणजे तू आता शिकली ना सगळं मी शिकवलेलं? आणि राणी म्हणाली, हो शिकले, पण मला ना तुमचा एका शब्दाबद्दल खूप राग आला आहे. तुम्ही मला वेश्या का म्हणाला? आणि आता रोहित म्हणाला, मग तू तसा अवतार का केला होता? मलाही तुझा राग आला होता म्हणून मी तुझ्या कानाखाली दिली. आणि राणी म्हणाली, मग आता मलाही तुमचा राग आलाय, मग मी तुमचं नरड दाबणार. असं म्हणून राणीनं डोक्यावरचा हात काढला आणि रोहितच्या गळ्यावर ठेवला आणि अक्षरशः त्याचा गळा दाबायला लागली.
आणि रोहित राणी सोड करून ओरडत होता आणि घामे घूम झाला. आणि जेव्हा त्यानं खाडकन डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती आणि रोहित कुमार फार फार घाबरले होते आणि म्हणाले, अरे बापरे, ही मुलगी आता स्वप्नात येऊन गळा दाबायला लागली. ती जर अशी रोज स्वप्नात आली ना तर अशानं मला वेळ लागेल. मी आता तिला घेऊन येणार म्हणजे येणार. असं म्हणून आता त्यानं कोणालाच काही न सांगता पटकन आवरलं आणि त्याच्या कपाटात त्याचा टी शर्ट शोधायला गेला. तर त्याला जो हवा होता तो टी शर्ट सापडतच नव्हता. आता त्यानं राणीचं कपाटसुद्धा उचकलं. त्या कपाटात त्याला राणीचे सगळे ते माथेरानचे कपडे वगैरे दिसले. पण आता त्याला जास्त राग नाही आला त्या कपड्यांचा, कारण ते घरचेच होते. आणि तो टी शर्ट सापडेना म्हणून दुसरा घातला आणि कॉलेज वगैरे केलं. दुपारी कारखान्यावरून लंच ब्रेकमध्येच राणीच्याच घरी गेला. आता घरी कोणीच नव्हतं. तिचा भाऊ शाळेत गेला होता, आई कामाला गेली होती, राणी एकटी घरी होती आणि अभ्यास करत होती. आणि ती फोन करून सपनाशीच बोलत होती आणि म्हणत होती, ताई, माझ्या खोलीत माझी ना एक वही विसरली, तेवढी पाठवून देता का? आणि सपना खोलीत गेली आणि म्हणाली, राणी, अगं इथे कुठलीच वही नाही. आणि तिचा आवाज ऐकून रोहितनं खिडकीतून बघितलं तर राणी त्याचा टी शर्ट घालून बसली होती. आणि रोहित म्हणाला, अच्छा, तर हिनं चोरला काय माझं टी शर्ट? आणि आता त्यानं तिची गंमत करायची म्हणून खिडकीतून ती वही आत फेकली आणि लपून बसला. तशी राणी दचकली आणि वही बघून म्हणाली, ताई, अहो, ही वही तर आता खिडकीतनं पडली, कसं काय? आता सपनासुद्धा चकित झाली आणि म्हणाली, अगं, मी तर नाही पाठवली. आणि राणी म्हणाली, थांबा हां, कोण आलं बघते. आणि तिनं पटकन दरवाजा उघडला आणि समोर रोहितला बघितलं आणि ती फार दचकली. आणि रोहित मात्र 2-3 दिवसातून तिला बघून गालात हसत होता. आणि ती पुन्हा रागात दरवाजा लावणार इतक्यात त्यानं दरवाजा ढकलला आणि आतमध्ये गेला आणि सरळ जाऊन खुर्चीत बसला. राणी आता चिडली आणि त्याला म्हणाली, हे बघा, तुम्ही असे घरात येऊ नका, पटकन बाहेर व्हा, दरवाजा उघडा आहे. आणि रोहित रुबाबात म्हणाला, नाही जाणार, काय करशील? मग ती म्हणाली, कशाला आलात तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला? हे पहा, तुम्ही जर मला न्यायला आला असाल ना तर मी येणार नाही, मला तुमचं तोंडही बघायचं नाही, तुम्ही निघू शकता, कारण तुम्हाला माझी गरज नाही आणि आता माझ्याही तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीत. आणि रोहित म्हणाला, मी माझा टी शर्ट घ्यायला आलो, पण आता फक्त टी शर्ट नाही नेणार, तुझ्यासह टी शर्ट घेऊन जाणार. तसं आता नाही म्हटलं तरी राणीच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं त्याच्या बोलण्यानं, पण आता त्याला दिसू नये म्हणून तिनं पाठ वळवली आणि पुन्हा मनात सावध होत म्हणाली, नाही राणी, या खोटारड्या रोहित कुमारच्या शब्दांना बोलायचं नाही, नाहीतर पुन्हा तुझा अपमान होईल आणि तू निराश होशील. आणि कठोर व्हायचं असं म्हणून तिनं पुन्हा रागीट चेहरा केला आणि म्हणाली, प्लीज तुम्ही हे पहा, तो दरवाजा उघडा आहे, तुम्ही तिकडे जा. असं म्हणून तिनं त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. आणि रोहित पुन्हा असं म्हणाला, अच्छा, अरे हो की, मी तर विसरलोच, दरवाजा उघडा आहे का? असं म्हणून रोहित दरवाजात गेला आणि राणीला वाटलं तो निघून जाईल, पण रोहितनं आता दरवाजाच बंद केला आणि कढीच लावली आतून. तशी राणी आणखीन भडकली आणि म्हणाली, हे काय, तुम्ही दरवाजा का लावला? हे पहा, दरवाजा उघडा, नाहीतर मी ओरडेन. आणि रोहित म्हणाला, ओरड. आणि ओरडून ओरडून काय सांगशील की दरवाजा कोणी लावला? बोल ना, कोणी लावला दरवाजा? तर नवऱ्याने. आणि आता राणी गप्पच बसली आणि मनात चिडून म्हणाली, किती दादागिरी करतो हा माणूस.